दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी पाहिजे फरार आरोपितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखेस आदेश दिले आहेत। दिनांक 1/5/2026 रोजी रात्री 10:15च्या सुमारास फिर्यादी तसंच त्यांच्या घरी असताना फिर्यादी यांचे पती आणि त्यांचा मित्र यास हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचा राग मनात धरून संशयित इसम चेतन पवार व त्याच्या इतर साथीदारांनी फिर्यादी यांच्या घरी जाऊन त्यांच्या रिक्षातून धारदार तलवार व लाकडी दांडके बाहेर काढून फिर्यादी यांच्या पतीस शिवीगाळ व मारहाण करून फिर्यादी यांच्या घरावर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीनं घरावर दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडून दहशत निर्माण करून सीसीटीव्ही कॅमेरा बळजबरीनं काढून चोरून घेऊन गेले होते। त्यावरून सातपूर पोलीस ठाणे इथं फिर्याद दाखल करण्यात आली होती। सदर गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे समांतर तपास करीत असताना सदर गुन्ह्यातील संशयित इसम चेतन पवार राहणार गंगापूर गाव नाशिक यानं त्याच्या साथीदारांसह गुन्हा केल्याचं सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून आल्यानं सदर संशयित आरोपी याचा गुन्हे शाखा युनिट 2 हे तपास करीत असताना पोलीस अंमलदार महेश खांडबाले व पोलीस अंमलदार तेजस मते यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सातपूर पोलीस ठाणे इथं दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपी चेतन पवार हा गंगापूर गाव गोवर्धन नगर नाशिक या ठिकाणी आला असल्याची माहिती मिळाली। सदरची माहिती गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना दिली असता त्यांनी गुन्हे शाखा युनिट 2 कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, पोलीस अंमलदार महेश खांडबाहाले, तेजस मते अशांना बातमीची खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं। त्यावरून नमूद पथकानं मिळालेल्या माहितीच्या आधारे गंगापूर गाव गोवर्धन शाळेजवळ गोवर्धन नगर नाशिक या ठिकाणी सापळा लावून संशयित पाहिजे आरोपी चेतन पवार या शितापीनं पकडून त्यास त्याचं नाव पत्ता विचारला असता त्यानं त्याचं नाव चेतन मच्छिंद्र पवार वय 30 वर्ष राहणार गंगापूर गाव असं सांगितलं। त्या सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारपूस करता त्यानं इतर साथीदारांसोबत गुन्हा केल्याची कबुली दिल्यानं त्यास पुढील तपास व कारवाई कामी सातपूर पोलीस ठाणे इथं ताब्यात देण्यात आलंय। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।